धुळे शहरात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शहरातील जयशंकर मार्केटमधील साई ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला। या कारवाईत मेड इन पाकिस्तान असे लिहिलेली विविध सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली। यामध्ये गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हाईटनिंग साबण आणि चांदणी व्हाईटनिंग क्रीम यांसारख्या वस्तूंचा समावेश असून एकूण जप्त मालाची किंमत सुमारे 30,000 रुपयांपेक्षा अधिक आहे। तसेच शहरातील नॅशनल हायस्कूल मागील बिग बाजार परिसरातही दुसरी कारवाई करण्यात आली। येथेही पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली। या ठिकाणी गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हाईटनिंग साबण, डबल व्हाईट विथ विटॅमिन सी आणि फेसफ्रेश गोल्ड यांसारख्या वस्तू आढळून आल्या। दोन्ही कारवायांमध्ये मिळून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला असून संबंधित व्यापाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा बेकायदेशीर वस्तूंची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी। पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले त्या LCBचे 2 पथक तयार केले। दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले। त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी। दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे। धन्यवाद। सदर कारवाई माननीय श्री श्रीकांत दिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सह पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, संदीप पाटील, पवन गवळी, राहुल सानप, संतोष हिरे, चेतन बोरसे, देवेंद्र ठाकूर, आरिफ पठाण, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार व हर्षल चौधरी यांनी केली आहे।